शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंधेरी पश्चिम विधानसभा आयोजित अंधेरी महोत्सव दुसरा कार्यक्रम आज सकाळी 7 वाजता संपन्न झाला। जुहू बीचवर अंधेरी महोत्सवच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या बीच वॉकथॉन वॉक फॉर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कार्यक्रमाला 2000 पेक्षा जास्त संख्येने नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवला। अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी व ब्रह्मकुमारीच्या प्रतिभा दीदी यांनी बीच वॉकथॉन बद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या। अंधेरी विधानसभेच्या वतीने 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण सालाबाद प्रमाणे वॉक फॉर हिंदू हृदय सम्राट बीच वॉकथॉन हा कार्यक्रम घेतो। आपण पाहताय या वॉकथॉनला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंतची जी गर्दी होती ह्या वॉकथॉनसाठी त्याच्यापेक्षा 2 पटीने जास्त गर्दी यावेळेला आपण या ठिकाणी पाहतोय। या वॉक फॉर हिंदू हृदय सम्राट ह्या बीच वॉकथॉनसाठी स्थानिक या समुद्र किनाऱ्यावरती रोज जे वॉकर्स येतात त्या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे। स्थानिक या ठिकाणी अनेक शिवसैनिक जे आहेत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग जो आहे तो देखील याच्यामध्ये सामील झालेला आहे आणि अशा हजारोपेक्षा जास्त अधिक मोठ्या संख्येने या ठिकाणी बीच वॉकथॉन होतोय। हजारोच्या संख्येने तुम्ही सांगितलं की बीच वॉकर्स या ठिकाणी एकत्रित होतात। तुम्हाला वाटतं की शिवसेना ज्या पद्धतीने काम करते शेवटच्या टप्प्यात म्हणजे जो मधला मतभेद जो आहे तो कमी होतो आणि सर्व या ठिकाणची लोक सुद्धा शिवसेनेसोबत जोडली जातात। मी एवढंच सांगेन की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त हा कार्यक्रम होतो। आम्ही देखील साहेबांच्या विचाराने घडलेलो आहोत आणि प्रत्येक शिवसैनिक हा साहेबांच्या विचाराने घडलेला आहे। आज आपण पाहतोय की जय श्रीरामचा नारा संपूर्ण देशामध्ये आहे, परंतु गर्व से कहो हम हिंदू है ही व्याख्याच हे शब्दच मुळात जर कोणाचे असतील तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे असतील। आणि मग प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कडवट शिवसैनिक आहोत। साहेबांनी आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र दिलेला आहे, परंतु आज आम्ही ज्या पद्धतीने गेली 6 वर्ष ह्या विधानसभेमधील सर्व पदाधिकारी ज्याप्रमाणे आम्ही काम करतोय, मला तर असं वाटतंय की संपूर्ण राजकीय पक्ष एका साईडला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सातत्याने 100% या ठिकाणी समाजकार्य करताना आपल्याला दिसत आहेत। उद्या श्रीराम जन्मभूमी श्रीरामाच्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा होतं, त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करतात? आम्ही उद्या सर्व शिवसैनिक हे नाशिकला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत त्या ठिकाणी काळाराम मंदिरच्या त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। त्या ठिकाणी गोदावरी नदीला आरती आहे आणि प्रमुख पदाधिकारी जे असतील आणि शिवसैनिक असं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी शिबिर आहे। शिबिर झाल्यानंतर जाहीर सभा होणार आहे आणि जे श्रीरामाच्या बद्दल जे आदर आहे हा संपूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी व्यासपीठावर होतील। या संपूर्ण देशाला आपलं जे पक्षाचं मत आहे ते जाहीर करतील। ओम शांती। आजचा दिवस सगळ्यात खास आपले हिंदू हृदय सम्राट आदरणीय आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही जी वॉकेथॉन ठेवली आहे आणि मेन जो टायटल होता की सद्भावना समिती, तर आज जो बाळासाहेब ठाकरे भाऊंनी जे योगदान दिलं आहे फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशाकरता त्यांचं योगदान म्हटलं जाईल। जे त्यांनी पुण्य कार्य केले, जे शिकवण दिली आहे आणि त्यानिमित्त ही जी वॉकेथॉन आहे आता याच्यात आम्ही हे सिद्ध बघितलं की फक्त लोक एकत्र नाही आले तर लोकांना पूर्ण तणाची कशी आपल्याला सुरक्षा करायची आणि प्रत्येक रीतीने आपण कसे मजबूत बनवू शकतो आणि या फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाला एक आपण चांगलं नवीन राज्य आणू शकतो जिथे फक्त सुख, समृद्धी, शांती, आनंद, पवित्रता असं आपण एक राज्य आणू शकतो। जसं म्हटलं ना की आपण राम राज्य येते, तर राम राज्य म्हणजे काय की फक्त रामाचा अवतार आपण म्हणतो, पण त्यासोबत जिथे घराघरामध्ये जी दिवाळी मनवणार आहेत तर ह्या आज वॉकेथॉनने आपण सिद्ध केलं। आपल्या शिवसेना ग्रुपने किंवा सगळे जे इथे एकत्र आले त्यांनी की आपण या जगामध्ये फक्त भारत नाही तर पूर्ण जगामध्ये आपण आपल्या अगर एकजुटीने आपण आलो तर एक राज्य
आपण इथे आणू शकतो. एक राज्य, एक भाषा, एकता, म्हणजे जी एकता असेल तर तिथे सद्भावना नक्की होणार आहे आणि मिळून मिसळून तिथे सुख, शांती, समृद्धी, आनंद अशा या आपण राज्याचा निर्माण करू शकतो. माझी हीच शुभेच्छा. पूर्ण शिवसेना ग्रुप, आपले सुनील खांबिया भाऊ, संजय कदम भाऊ यांनी इन्व्हाइट केलं होतं, त्यासोबत पूर्ण यांची ही टीम, त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते की आपण असंच मिळून काम करूया आणि ह्या भारतातच नाही पूर्ण जगामध्ये आपण स्वर्ग आणू शकतो. तुम्ही सुद्धा या वॉकथॉनमध्ये पार्टिसिपेट केले एक वॉकर म्हणून. तुमचा कसा अनुभव होता काय? खूप छान अनुभव की इथे सगळ्यांना भेटणं झालं आणि सगळ्यांचे विचार आपण एकमेकांना शेअर करू शकलो आणि ज्याच्यातून आम्ही अजून विचार केला की अजून काय आपण करू शकतो की ज्याने आपण या महाराष्ट्राची पूर्ण जगाची आपण कशी वृद्धी म्हणजे नवीन नवीन विकास आपण कसा आणू शकतो. आणि मला हा अनुभव आला आणि भरपूर भेटले तर आम्ही एकमेकांचे मत विचार एक दुसऱ्याला हे केले की आपण काय काय करू शकतो अजून इथे. ह्या जसं आपण हा संघटन आहे म्हणतात ना की संघटनांमध्ये एक शक्ती असते आणि जिथे संघटन आहे तिथे आपल्याला विजय प्राप्त होणारच आहे. तर ह्या संघटनेने आपण अजून नवीन काय करू शकतो, नवीन काय योगदान देऊ शकतो आपल्या रीतीने, जे आपण या भारताला, महाराष्ट्राला, पूर्ण जगाला समृद्ध बनवू शकतो.